ज्ञानेश्वर महाराज। जाने भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा
जाने भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना पुरका पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्यांचा दास मी अंकित अनेक नये माझ्या मना पुरका पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझ्या मना ओका पंडित शहाणा विठाला 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 महायुग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकुन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमं Thank you.
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचन अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हा बरोबर आहे डबल थाप नको मारू एक विठ्ठल 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना भोका पंडित शहाणा हरिभक्ती परायण गुरुवर्य वैकुंठवासी माणिक बाबा यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण वैकुंठवासी आसाराम महाराज आडगाव माऊली हरिभक्तीपरायण वैकुंठवासी कडुबा महाराज शिंदे हरिभक्तीपरायण श्री विजयजी स्वामी यांच्या आशीर्वादाने व हरिभक्तीपरायण श्री संत रजन संत चरण रज वैकुंठवासी वैकुंठवासी आबासाहेब महाराज शेळके कुंभेफळ यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थात त्यांच्या प्रेरणेने गेल्या अनेक वर्षापासून बापरे गेल्या 60 वर्षापासून सुरू असलेला हा खंडहरिनाम सप्ताह आहे. या वर्षीचं हे सप्ताहाचं 61वे वर्ष आहे. कालपासून चालू झालेल्या या सप्ताहाचा आजचा हा दुसरा दिवस आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संत चरित्र सोहळा असं या आपल्या सप्ताहाचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ जे सांभाळत आहे ते आमचे हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज कोरडे आज टाळ घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. संत चरित्र कोण सांग? अच्छा, रोज हे 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 वेगवेगळे संतांचे चरित्र या ठिकाणी आपण ऐकत आहात. आजचा आपल्या या सप्ताहाचा हा दुसरा दिवस आहे. आपण सगळे फार मोठ्या संख्येने दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी उपस्थित आहात. कुंभेफळमध्ये आल्यानंतर मला या गोष्टीचा नक्की आनंद होतो. तसं कुंभेफळ फार श्रीमंत आहे. आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपण संभाजीनगरमध्ये चालतो. आणि कुंभेफळ श्रीमंत आहे, पण कुंभेफळने आपली संस्कृती सुद्धा जिवंत ठेवली याचा आम्हाला आनंद आहे. संस्कृती सुद्धा कुंभेफळाने जिवंत ठेवली. सप्ताह सुद्धा महाराज एकदम वारकरी सप्ताह आहे. वारकरी सप्ताह मला आनंद वाटतो नाही का या गोष्टीचा. आम्हाला आनंद दुसरा कोणता आहे खरं सांग? आमच्या आनंदाचाच विषय आहे. तुमचं घर हा आमच्या आनंदाचा विषय नाही. तुमचा बंगला आमच्या आनंदाचा विषय नाही. तुमच्या गळ्यातली माळ हा आमच्या आनंदाचा विषय नाही. आणि मोठी माणसं असून सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये आम्हाला मोठ्या माळी दिसतात. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मी पुन्हा एकदा मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. की कसं असते बघा, श्रीमंती बरोबर संस्कृती जगली पाहिजे ना कृष्ण महाराज. श्रीमंती बरोबर संस्कृती राहिली पाहिजे ना. आपला देश श्रीमंताचा देश नाही, आपला देश साधू संतांचा देश आहे. साधू संतांचा देश आहे. भरपूर सोनं असलं पाहिजे असं माझं मत असते नेहमी. आपल्या घरामध्ये खूप सोनं असलं पाहिजे. माझं तर मत असं आहे की किमान 1 क्विंटल तरी असलं पाहिजे. बघा, महिलांना सांगतो मुद्दा खरंच असलं पाहिजे. तुमच्या घरात असं एक मोठं कपाट असलं पाहिजे.
असे त्याला 4 खण असले पाहिजेत, असे 4 खण असले पाहिजे, असं मजबूत कपाट असलं पाहिजे बरं का. त्या खालच्या खणामध्ये सगळ्या विटा असल्या पाहिजेत, मातीच्या ठेवसाल नाही तर सोन्याच्या मध्ये. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये सगळे बिस्किटं असले पाहिजेत, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये सगळे बिस्किटं असले पाहिजे. नाही, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये नथी, बांगड्या, पाटल्या असे खिळे असले पाहिजेत, लांब लांब त्याला असल्या पाहिजेत. आणि त्याचा वरचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये चपला हार, जोडे हार, बूट हार, असेच हाराचे नाव आहेत ना, शांडल हार, असे सगळे हार असले पाहिजेत. असलं पाहिजे दादा आपल्या घरी सोनं, भरपूर सोनं असलं पाहिजे. आपल्या देशातले मंदिर सोन्याचे होते. सोरटी सोमनाथ हे मंदिर सोन्याचं होतं, लक्षात ठेवा, सोन्याचं मंदिर होतं. चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजाने 410 मध्ये हे बांधलं होतं बघा. असं म्हणतात की त्या काळातली जी पिंड आहे ना ती अशी अधांतरी तरंगत होती आणि 300 लोक एकाच वेळेला त्या गाभाऱ्यामध्ये बसून पूजा करू शकतील एवढा गाभारा होता. फक्त महाराज एवढा गाभारा होता. मंदिराला जो मंडप होता ना त्याला खांब होते, मातीचे नाहीत, चुन्याचे नाहीत, लाकडाचे नाहीत, तांब्याचे नाहीत, पितळचे नाहीत, चांदीचे नाहीत, अरे सोन्याचे होते. फक्त सोन्याचे नाही, पत्र्याचे नाही, ओतीव सोन्याचे होते. ओतीव 1000 मनाचा एक, असे 777 होते. असे 777 खांब. समोर लेखाची पेटी ठेवल्या जात होती ना त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती, पाचू लोक टाकत होते. असं म्हणतात की 3 वेळेला ती पेटी खाली केल्या जात होती. एकदा जर पेटी खाली केली ना तर 200 हत्तीवर लादून त्यातलं धन कोशागारात नेल्या जात होतं. आणि त्या समोर घंटा होती, एवढी मोठी घंटा होती म्हणे. ते काय माणसं वाजवत होते का? 300 हत्ती सोन्याच्या साखळीने बांधल्या जात होते. असे हत्ती हालत होते आणि घंटा वाजत होती. 1024 मध्ये मोहम्मद गझनीवरून आला, त्याने त्याचा विध्वंस केला. आसफ खान आला, मोहम्मद बेगडा आला. नंतर अहिल्याबाईने दुसऱ्या ठिकाणी त्या मंदिराची उभारणी केली. आणि स्वातंत्र्यानंतर 1950 साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते पूर्ववत ठिकाणी ते मंदिराची उभारणी केली. सज्जनानो, या देशातले मंदिर सोन्याचे होते, या देशातले घर सोन्याचे होते, सोन्याच्या सडका होत्या म्हणे. या डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. है भारत हो जा ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. जा हर मोहन एक बालक है, राधा एक एक बाला. जा सूर सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है. अशा पद्धतीने या देशाचं वैभव होतं. आपल्याही प्रपंचामध्ये वैभव असावं, भरपूर श्रीमंती असावी दादा आपल्या घरी, भरपूर सोनं असावं आपल्या घरी, असं माझं मत आहे. पण खरं सांगू का, पुढचं मत आणखी महत्वाचं आहे. सोनं असावं पण सोन्याच्या बाजूने संस्कृती सुद्धा असावी, सोन्याच्या बाजूने धर्म सुद्धा असावा, सोन्याच्या बाजूने गरिबाचा हिस्सा असावा, सोन्याच्या बाजूने अनाथांचा हिस्सा असावा, सोन्याच्या बाजूने गायीचा हिस्सा असावा, सोन्याच्या बाजूने सप्ताचा हिस्सा असावा. दिला पाहिजे ना, कर दिला पाहिजे ना, किमान 10% तर भरला पाहिजे ना. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमतां कर्तव्य विनियोगस्य ईश प्रीत्यर्थ हे तवे. किमान 10% तरी कर आपण देवाचा दिला पाहिजे का नाही. आणि तुम्ही घर बांधताय, तुम्हाला कर द्यावं लागते. तुम्ही ज्या रस्त्याने चालताय त्याचा तुम्हाला कर द्यावं लागते. तुम्ही शेती वाहता त्याचा सुद्धा तुम्हाला कर द्यावं लागते. पाण्याचा सुद्धा तुम्हाला कर द्यावं लागते. लाईटचा सुद्धा तुम्हाला कर द्यावं लागते. मग एवढं मोठं शरीर ज्याने दिलं त्याचाही कर दिला पाहिजे ना. सोपं आहे हे सगळं, सोपं आहे. हे काही फार मोठं कठीण आहे असं नाही. ज्याने एवढं शरीर दिलं त्याचा सुद्धा कर दिला पाहिजे. आणि किती दिला पाहिजे? किमान 10% तरी दिला पाहिजे. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमतां कर्तव्य विनियोगस्य ईश प्रीत्यर्थ हे तवे. बस मला आनंद या गोष्टीचा वाटतो की आपल्या गावामध्ये श्रीमंती आहे, आपल्या गावातली संस्कृती सुद्धा आज टिकून आहे.
मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं कीर्तनावरचं प्रेम अजून कायम आहे. असंच हे प्रेम अखंड राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. आजचा आपल्या सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे ज्यांच्याकडे आजचं संत पूजन आहे ते वाल्मिक रघुनाथ पाटील शेळके, पारसनाथ किशनराव पाटील गोजे, अक्षर बारीक असल्यामुळे हे आजचे या आपल्या कार्यक्रमाचे यजमान आहेत. आपण सगळेजण उपस्थित आहात. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. किती महाराज मंडळी आहे, महाराज इतकी महाराज मंडळी आहे. एखाद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याचं विसरून राहिलं तर भीती याची आहे, ज्यांचं नाव विसरून राहिलं ते माझा कार्यक्रम घेणार नाहीत नंतर. म्हणून ही सगळी महाराज मंडळी की ज्या महाराज मंडळी सगळ्यांची तुम्हाला नावं माहीत आहे अशी सगळी महाराज मंडळी आहे. पण हे महाराज पाथर्डीहून आलेले आहेत. हे महाराज दीपक महाराज आहेत. 500 गायी आहेत त्याच्याकडे. किती आहेत रे? 500 गायी आहेत. 500 गायीचा सांभाळ करतायत. विठाल विठाल विठाल. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा खरं भाग्य कोणचं आहे, खरं प्रारब्ध कोणचं आहे, खरा दैववान कोण आहे याबद्दलचा विचार करणारा महाराजांचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल प्रारब्ध मानावं लागेल दादा. तुम्ही जरी मानत नसला ना तरी प्रारब्ध मानलं पाहिजे बरं का. काही लोक प्रारब्ध मानत नाही, काही लोक भाग्य मानत नाही, काही लोक असे आहे की ते फक्त प्रयत्नच मानतात. त्याला प्रयत्नवादी म्हणतात. ते असं म्हणतात की प्रयत्नाने काय होणार नाही, प्रयत्ने वाळूचे तन रगडिता तेलही गळे. काय होणार नाही प्रयत्नाने. विठाल विठाल मुंबईत नका काढू बरं का. कोणता अडचणी आपण तुम्ही काढला की मलाही काढा वाटेल. विठाल विठाल विठाल. एक वर्ग असा आहे समाजातला की जो फक्त प्रयत्न मानतो, प्रारब्ध मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, काहीच मानत नाही. महाराज प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्नाने काय होणार नाही. अरे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नाने जर वाळूचं तेल निघत असेल तर प्रयत्नाने काय होणार नाही. माणसाने जन्मामध्ये प्रयत्न केले पाहिजे, भरपूर प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नाने माणूस मोठा होत असतो, प्रयत्नाने माणूस श्रीमंत होत असतो, प्रयत्नाने माणूस त्याला सत्ता प्राप्त होत असते. प्रयत्नाने या सगळ्या गोष्टी होतात. कुठं आलं प्रारब्ध तुमचं? कशाला प्रारब्धवादी होताय तुम्ही? प्रयत्नवादी बना. प्रारब्धवादी बनवतात जे लोक तुम्हाला, हे लेखाचे हे 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 जे तुम्हाला म्हणतात काय सनातनी लोक, हे प्रारब्धवादी बनवतात तुम्हाला. प्रारब्ध महत्वाचं नाही, प्रयत्न महत्वाचा आहे. समाजामध्ये प्रयत्न महत्वाचा आहे असं समाजाचं जसं म्हणणं आहे ना, काही लोकांचं जसं म्हणणं आहे ना, तसं तुकोबारायांचं सुद्धा म्हणणं आहे. महाराज असं म्हणतायत काय होणार नाही अभ्यासाने. कारण अभ्यास
साध्य होते. महाराजांनी यासाठी उदाहरण दिलंय. ऐकते ना पण तुम्ही, मराठीतच आहे, प्रयत्न सांगतोय आपण. महाराजांनी त्यासाठी एक उदाहरण दिलं. महाराज म्हणतात, लेको ते पिंपळाचे झाड जमीनवर दिसत असतील हे आश्चर्य नाही, पिंपळाचे झाड शेतामध्ये दिसत असतील हे आश्चर्य नाही, पिंपळाचे झाड बांधावर उगत असतील हे आश्चर्य नाही. अरे शिस ओतून तयार केलेलं जे मंदिर आहे ना, त्याच्यावर सुद्धा हिरवेगार पिंपळाचे झाड आपल्याला दिसतात. हिरवेगार पिंपळाचे झाड आणि दगडावर सुद्धा हिरवेगार दिसतात. जो हिरवेपणा आहे तो तर पाण्याचाच आहे ना, पाण्याशिवाय ते हिरवेपणा असू शकत नाही ना. अरे पावसाळ्यातच नाही, उन्हाळ्यात सुद्धा ते हिरवेगार असतात. नक्कीच त्यांचे मुळ कुठंतरी पाण्यापर्यंत पोहोचलेले असतात. मुळं काय फार कठीण असतात का महाराज? मुळं काय लोखंडासारखे असतात का? मुळं तर अत्यंत लवचिक असतात ना. आपण त्या वडाच्या पारंब्या पाहतो, त्यातलं खालचं टोक पाहतो, लगेच काटलं की लगेच कतरल्या जाते. असे जे मुळं असतात ते मुळं सुद्धा प्रयत्नाने 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 पाण्यापर्यंत पोचत होतात आणि म्हणूनच ते झाड हिरवे सुद्धा असतात. ओले मूळ भेदी खडकाचे अंग आणि अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. मूळ ओले जरी असले तरी ते त्या ठिकाणी खडकातून पाण्यापर्यंत पोचत होतात. मुळे प्रयत्न करतात म्हणून पाण्यापर्यंत जातात. माणसाने प्रयत्न केल्यानंतर काय होणार नाही म्हणून प्रयत्न महत्वाचे आहेत. महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की नवीन लोकांनी मोठ नाही पाहिजे. तू पाहिजे मोठ मोठ पाहिजे. हो, तुम्हाला माहित असेल मोठ, तुम्हाला नक्की माहित आहे मोठ, नाही का? तुला माहित आहे का मोठ? काय माहित आहे मग तुला? मॅगी मोठ होती. मोठ पूर्वी मोठ असायची, मोठीवर शेती करायची.